नमस्कार. या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमचा आमचा लाडका भाऊ आजपासून पुन्हा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी भाऊ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलाय. तुम्ही हसता हसता गंभीर व्हायला तयार राहा. गंभीर विषय हसत खेळत मांडणाऱ्या भाऊ सोबत आजपासून बघणार आहोत भाऊचा धक्का. कधी धावणारी तर कधी कुठे काही क्षण थांबणारी मुंबई आपण पाहूया भाऊच्या नजरेतनं. विशेष कार्यक्रम भाऊचा धक्का. नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखलं का? मी तुमचा लाडका भाऊ. नाही ओळखलं? ठीक आहे, काय हरकत नाही. पण तरी नवीन लोकांसाठी सांगतो, घ्या रिवर्स. अरे रिवर्स घ्या म्हणजे फ्लॅशबॅक. तर तुमच्या अडीअडचणी जाणून घ्यायला, दुःख समजून घ्यायला आलोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं बिलकुल नाही. काय मंडळी, तुम्हासारख्या सर्वसामान्य माणसांना, तुम्हासारख्या म्हणजे तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सारखं कुरकुर 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 करायची सवय असते. आता पाऊस पडत नाही म्हणल्यावर पाऊस नाही, पाणी नाही. पाऊस पडला तर खूपच पाऊस पडला. रस्ते आहेत तर त्याच्यावर खड्डे जास्त आहेत. गाड्या आहेत तर गाड्या लेटच झाल्या. भाज्यांचे भाव वाढले, सिलेंडर वाढला. ही समस्या नाही तर ती समस्या. मी काय म्हणतो, ते सगळं जरा विसरा ना तुम्ही आता. आणि चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला घडवतो मुंबई दर्शन. अरे आकाशातून मुंबई दिसते कशी ते मी अजिबात दाखवणार नाही. आपण साधी माणसं आहे, म्हणजे जमिनीवर पाय असलेली साधी माणसं. तेव्हा ह्या जमिनीवर शिल्लक असलेल्या रस्त्यावरून आपली मुंबई दिसते कशी ते पाहूया. पावसाचं पाणी साचलेले खड्डे बघायला मिळणार नाही बरोबर, त्याची मजा काही वेगळीच असते. आपण खड्डे तर बघायला मिळतील रे. थांबा. एवढे धडके मारतात गाडीला. टू व्हीलर बाईक असल्यामुळे त्याचा त्रास जास्त होतो. हो, टू व्हीलर असल्यामुळे त्रास जास्त होतो. भरपूर ठिकाणी खड्डे आहेत, त्याच्यामुळे तर कधी खड्डे अचानक असतो, कळत नाही. बाईक खड्ड्यात आम्ही एकाच म्हणजे गाडी पण येऊ शकतो. हो साहेब, ह्या खड्ड्यामुळे जवळ हे तर आता ठीक आहे बघा, आत्ता पण आवाज आला. हे खड्ड्यामुळे जग लागणं, कमरेचा त्रास होणं, स्लिप डिस्क होणं, ह्याच्याने तर त्रास झालेलाच ऑलरेडी. खड्डे तर नेहमीच, आणि हे तर आता थोडं सुक्कळ झालंय म्हणून तरी तेवढं तरी दिसतं. पाण्यामध्ये हे पण दिसत नाही, आणि त्याच्यामुळे तर आमचं तर अवस्था बिकडे. एकदा कितींदा आम्ही पडता पण वाचलोय. आणि हे जे ब्लॉक्स आहे ते ब्लॉक्स फुटपाथवरती लावायला पाहिजे ना. रोडवरती ब्लॉक्स लावून काय मतलबच नाही आहे. ब्लॉक्स लावायचं तर तुम्ही फुटपाथवरती लावा, जिथे पब्लिक चालते खाली. हे काय हेवी गाड्या जातात, 4 व्हीलर 2 व्हीलर, तर ते सगळे ब्लॉक्स हेवी वजनामुळे ते सगळे आत दाबलं जात आहे. मग ते लहान मुलं असतात, बाळं असतात, आणि हे इकडनं स्कूल रोडच आहे. हे जायचा रस्ता आमच्या रोजच्या इकडनंच आहे. पुढे शाळा आहे, तर टर्निंग घ्यायचा रस्ता हेच आहे. आणि हे नाही, कुठेही हेच प्रॉब्लेम आहे की हे ब्लॉक्स मिड रोडला लावून ठेवलेले आहे. हे बघा, रोडला काय ब्लॉक्स लावायचे असतात, तिथे कॉन्क्रीटचं कम्प्लीट काम करायला पाहिजे ना. काय नाही, ते खड्ड्यामुळे असं गाडी टर्निंगवरती ट्रक ओव्हरटेक करत होता, आणि तो येऊन मला राईट साईडने त्याने टोकर मारली इकडे. खड्ड्यामुळे तुम्ही खड्डा चुकवायला तिकडे थांबला होता? थांबलो नव्हतो मी, गाडीने येतच होतो. काय झालं इथे हा सिग्नल जो आहे फार म्हणजे बिझी सिग्नल असतो चकालाचा. दोन्हीकडून सिप्सकडनं वगैरे गाड्या येत जात असतात, आणि इथे ह्या सिग्नलच्या कॉर्नरवरती एवढे खड्डे असतात कायम. आता ते थोडेफार बुजवले दिसत आहेत थोडेसे, पण त्याच्यामुळे काय होतं, ट्रॅफिक अजून इथे जाम होते. त्यामुळे लोकांचा सगळा त्रास होतो कायमचा. आप देखिए किधर माल डाल के रखा हुआ, 1 महीने से माल पड़ा है, इसको टाइल लगा हुए रोड बड़ा करे. ये खड्डे के जाम के कारण
ये मेरा ऑफिस है, इधर से गाड़ी निकालने के 1-1 घंटा इधर लगता है। ये जहाँ में इन लोग ने ये चौक को कुछ कर नहीं रहे। मुंबईतलं रस्त्याचं काम सुरू झालंय, मुंबईचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय असं म्हणतात। येत्या 15 दिवसात मुंबई खड्डे मुक्त करू अशा घोषणा पण आम्ही ऐकल्या। का हो मंडळी, पण ह्याला काही उपाय असेल का नाही? अहो खड्ड्यात झाला तुमचं राजकारण आणि सामान्य मुंबईकरांचा जरा विचार करा। हा बघा काही ॲडजस्ट होत आहे का नाही ते। बरं मंडळी, त्यांना जे करायचं ते करू द्या, पण आपलं खड्डे पर्यटन सुरू झालेलं आहे तेव्हा बघायला विसरू नका। भाऊचा खड्डा, भाऊचा धक्का।